हॅलो स्टुडंट्स, आज आपण अकाउंटचा एट लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो, बरोबर ना. तर काल बऱ्यापैकी आपले प्रॉब्लेमला म्हणता येणार नाही, पण एंट्री कशा करायच्या, एंट्री कशा मारायच्या त्याची सुरुवात झाली होती. आय थिंक बऱ्याच जणांनी होमवर्क सेंड केला, पण काय काय चुका झाल्या त्यामध्ये, पण ट्राय केला. सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांनी मला होमवर्क सेंड केले त्यांनी निदान ट्राय केला, प्रयत्न केला, हे खूप महत्त्वाचं आहे. काय काय जणांनी होमवर्क सेंड केलेलेच नाहीत, त्यांचा विषय सोडून द्या, बरोबर. कदाचित त्यांना जमत नसेल, पण ज्यांनी निदान ट्राय केला आहे, चुकले तरी चालेल पण तुम्ही प्रयत्न केला, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यांना मी कसं करेक्शन करायचं ते सुद्धा मेसेज पाठवलेले आहेत, ठीक आहे. पण तरीसुद्धा परत एकदा आपण एक काम करू. ती कालची जी ट्रान्झॅक्शन होती ती मी स्वतः एक्सप्लेन करतो, म्हणजे जे काय तुम्ही चुकला होता किंवा जे बिझी स्टुडंट्स आहेत ज्यांना होमवर्क सेंड करायला जमत नाही त्यांच्यासाठी पण आपण एक मदत करू, बरोबर आहे ना. ठीक आहे, मग नीट लक्ष द्या. सगळ्यात महत्त्वाचं, रूल्स पाठ झालेत ना. पर्सनल अकाउंटचे रूल्स काय, तो डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर, बरोबर आहे. रिअल अकाउंटचे रूल्स काय आहेत, डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. आणि नॉमिनल अकाउंटचे रूल्स काय आहेत, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स, बरोबर. हे रूल्स पाठ असणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे. तर नीट बघा, कालची ट्रान्झॅक्शन आपण परत एकदा मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आहे. तो जे चुकले होते, तुमचं काय चुकलं ते पण नीट लक्ष द्या, ओके. चला बघा, काय सेंटेन्स होतं, रिसिव्ड कमिशन ₹10,000, बरोबर. रिसिव्ड म्हणजे माहिती, मिळणे. कमिशन, की आपल्याला कमिशन मिळाले ₹10,000, 10,000 रुपये कमिशन मिळालं आहे, ओके. आता कमिशनचा अर्थ माहिती बाबा, कमिशन म्हणजे ऑन बिहाफ ऑफ अदर पर्सन, की जेव्हा आपण एखादं काम दुसऱ्याच्या वतीने करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आपला एक मित्र आहे, त्याचा फ्लॅट विकायचा होता, म्हणून आपण काय केलं, आपल्या ओळखीने त्याला फ्लॅट विकून दिला. मग साहजिक आहे, आपल्या ओळखीमुळे हे काम झालं, त्यामुळं आपण हक्काने त्याच्याकडनं कमिशन मागू शकतो ना, किंवा बघ तुझं काम मी करून दिलं आहे, चल मला कमिशन दे. मग असं समजा की त्याच मित्राने तुम्हाला 10,000 रुपये कमिशन दिले. रिसिव्ड कमिशन ₹10,000, 10,000 रुपये कमिशन मिळालं. आता सगळ्यात महत्त्वाचं, कमिशन मिळालं म्हणजे नक्की काय मिळालं, बरोबर ना. 10,000 रुपये मिळालं म्हणजे नक्की काय मिळालं, तर कॅश मिळाली ना. त्यामुळे ह्याच्यामध्ये दोन अकाउंट तयार होतील. एक म्हणजे काय मिळालं, कमिशन मिळालं, त्यामुळं कमिशन अकाउंट. आणि ते जे कमिशन मिळालं, रिसिव्ड इन द फॉर्म ऑफ कॅश, ते कॅशच्या स्वरूपात, पैशाच्या स्वरूपात मिळालं, त्यामुळं कुठलं अकाउंट, कॅश अकाउंट. तिथं जरी शब्द नसला कॅश अकाउंट, तरी कमिशन मिळालं म्हणजे कॅशच मिळाली, बरोबर ना. त्यामुळं कॅश अकाउंट. दोन अकाउंट तयार झाले. त्यातलं कमिशन हे नॉमिनल येतं, कारण ते इन्कम आहे, फायदा आहे. आणि कॅश तर आपली वस्तू आहे, त्यामुळं कॅश नेहमीप्रमाणे रिअल अकाउंट. दोघांपैकी कुणावर तरी एकावर कॉन्सन्ट्रेट करा. सोपं कोण आहे, मी नेहमी प्राधान्य कुणाला देतो, रिअलला, त्यामुळं आपण रिअलवर कॉन्सन्ट्रेट करू. काय वाक्य होतं, काय ट्रान्झॅक्शन होतं, रिसिव्ड कमिशन ₹10,000, 10,000 रुपये कमिशन मिळालं. आता नीट लक्ष द्या, चुकले तिथं भरपूर. कमिशन मिळालं म्हणजे काय मिळालं, कॅश मिळाली, बरोबर आहे. म्हणजे कॅश तुमच्याकडं आली का गेली, आली, बरोबर ना. कमिशन मिळालं म्हणजे तुमच्याकडं कॅश आली. डेबिट वॉट कम्स इन, डेबिट देणार. रिअल अकाउंटचे रूल्स काय आहेत, डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. आलं की डेबिट देतो, गेलं की क्रेडिट देतो. मग कमिशन मिळालं म्हणजे कॅश आली होती, मग आली म्हणल्यावर डेबिट देणार, बरोबर, ठीक आहे. आता ह्याला डेबिट म्हणल्यावर राहिलेल्याला क्रेडिट देणार. झालं, कॅशला डेबिट, कमिशनला क्रेडिट. मग त्याची एंट्री काय होईल, मांडताना कसं मांडणार. भरपूर जणं एंट्री मांडत नव्हते. मांडा ना, हा रफ पोर्शन आहे, हा जो मी पाठ केलेला आहे, मी कॅन्सलेशन करतो, हे आपल्याला पुढं रफमध्ये करायचं, म्हणजे हे दाखवायचं नाही आपल्याला, बरोबर ना. आपल्याला मेन एंट्री करायची असते. ती एंट्री मांडायची कशी, डेबिट कुणाला आहे, कॅशला, मग कॅश अकाउंट डेबिट. आणि क्रेडिट कुणाला आहे, कमिशनला आहे. क्रेडिटचा अर्थ काय असतो, टू. मग खालच्या वेळी लिहिताल कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट, कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट. ही कालची एंट्री होती. बऱ्याच जणांनी काय केलं, ही एंट्री रिव्हर्स म्हणजे उलटी केली होती, तर त्यांचं काय चुकलं होतं आता त्यांना कळलं असेल, ठीक आहे. नक्की कळलं, ओके. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघू. हे कालची होती, त्यामुळे ही आजच्या ह्याच्यात इन्क्लूड करू नका. आज मी परत एक 5-6 ट्रान्झॅक्शन घेतो आहे, पण आजच्या थोड्याशा डिफरंट आहे, डिफिकल्ट बनलं तरी चालेल,
थोड्याशा वेगळ्या आहेत. त्यामुळं आज पण IMP ट्रान्झॅक्शन आहे, व्यवस्थित लक्ष देताल. ठीक आहे. चला मग आज सुरुवात करू. आज पहिलं ट्रान्झॅक्शन. काल आपले किती झाले ते 5 झाले असतील ना. मी 4 सॉल्व करून दिले ते आणि तुम्हाला ही आत्ता जी झाली ती 5वी तुम्हाला होमवर्क होती. टोटल 5 ट्रान्झॅक्शन झाले ते. त्याच्याच पुढे कंटिन्यू करा, म्हणजे ह्याला 6वा आकडा टाकला तरी चालेल. ओके. मग चला 6वा ट्रान्झॅक्शन काय दिलं आहे, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000. परत एकदा वाचतो मी. स्टार्टेड बिझनेस म्हणजे काय, तर तुम्ही एखादा बिझनेसला सुरुवात केली. कशी सुरुवात केली, विथ कॅश ₹50,000. म्हणजे काय की तुम्ही घरातनं ₹50,000 कॅश वडिलांकडनं घेतली आणि बिझनेसला सुरुवात केली. बरोबर ना. मग आता नीट बघा ह्याच्यामध्ये कुठले कुठले अकाउंट तयार होतील, तर सगळ्यात महत्त्वाचं सर ह्याच्यात कॅश शब्द दिसतोय, बरोबर, म्हणजे कॅश अकाउंट, बरोबर आहे. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं अजून एक अकाउंट तयार होईल की जे असं अकाउंट की जे ह्याच्यात कुठंच दिसत नाही. भरपूर जणांना सवय असते की त्या वाक्यात त्या सेंटेन्समध्ये जे 2 शब्द दिसतात तेच अकाउंट असतात. असं नाही आहे, बरोबर आहे ना. बिझनेस स्टार्ट करताना तुम्ही कॅश आणली घरातनं म्हणजे कॅश अकाउंट, बरोबर आहे. आणि आपण डेफिनेशन थोडीफार थेअरी शिकलो आहे, त्यामुळं माहिती आहे की तुम्हाला एवढं कॉमन सेन्स पण असेल की बिझनेस सुरुवात करताना जे पैसे तुम्ही घरातनं आणता किंवा जेवढे पैसे टाकून तुम्ही बिझनेसला सुरुवात करता त्याला काय म्हणतात, दॅट इज कॉल कॅपिटल. म्हणजे एक नवीन अकाउंट तयार होईल, कॅपिटल अकाउंट. कॅपिटल म्हणजे मराठीमध्ये भांडवल, बरोबर ना. बिझनेस स्टार्ट करताना जे तुम्ही आणता, मग तुम्ही कॅश आणा, घरातनं फॅन आणा, घरातनं फर्निचर आणा, जे काय आणताल, बिझनेस स्टार्ट करताना ज्या ज्या गोष्टी तुम्ही बिझनेसमध्ये आणता त्याला तुमचं कॅपिटल म्हणायचं. म्हणजे नीट लक्षात, एक सोप्या भाषेत सांगतो. स्टार्टेड बिझनेस हे 2 शब्द, स्टार्टेडला अजून एक शब्द असतो, स्टार्टेडला कमेन्स पण म्हणतात. स्टार्टेडलाच कमेन्स म्हणजे पण सुरुवात करणे, बरोबर आहे. लक्षात ठेवा तो शब्द, कधी कधी तो पण शब्द वापरतील की स्टार्टेड बिझनेस किंवा कमेन्स बिझनेस अशी सुरुवात दिसली की कुठला अकाउंट, कॅपिटल अकाउंट 100%. ओके. कारण बिझनेस सुरुवात करताय म्हणल्यावर जे जे तुम्ही आणले त्याला तुमचं कॅपिटल, भांडवल म्हणतात. ओके. मग 2 अकाउंट तयार झालेत, कॅश अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट. त्यातलं कॅश हे रिअल आहे कारण ती वस्तू आहे, रिअल अकाउंट. आणि कॅपिटल हे पर्सनल आहे. तुम्ही म्हणतो सर पर्सनल कसं काय, कारण हे कॅपिटल हे एका माणसाचं असतं. म्हणजे आता इथं मालकाचं नाव दिलं नाही. समजा असं असतं, स्टार्टेड बिझनेस बाय अमोल विथ कॅश ₹50,000, की अमोल नावाच्या एका माणसाने बिझनेस सुरुवात केली. मग ते कॅपिटल कोणाचं असतं, अमोल्स कॅपिटल असतं, बरोबर आहे ना. त्यामुळं कॅपिटल हे एका माणसाचं असतं, वैयक्तिक असतं, त्यामध्ये माणसाचं नाव देतात. आत्ता आपण दिलं नाही ठीक आहे, पण जेव्हा प्रॉब्लेम स्टार्ट होईल तेव्हा ओनर, मालक कोण आहे, मालकाचं नाव देतात ना प्रॉब्लेममध्ये. त्यामुळं हे त्याचं वैयक्तिक झालं, ते पर्सनल अकाउंट आहे. ओके. कॅश अकाउंट, कॅपिटल अकाउंट, रिअल आणि पर्सनल. त्यातलं सोपं कोण आहे, तर बाबा आपण रिअल अकाउंट सोपं आहे, रिअलवर कॉन्सन्ट्रेट करू. नीट लक्ष द्या. कारण मी म्हणलो ना, दोघांपैकी कोणाचे तरी एकाचे रूल्स वापरायचे, एकावर कॉन्सन्ट्रेट करून त्याचं डेबिट आहे का त्याचं क्रेडिट आहे ते ठरवायचं, आणि जे काय आन्सर येईल ते त्याच्या ऑपोजिट राहिलेला आन्सर दुसऱ्याला देऊन टाका. सोपं आहे. ओके. चला मग कॅश अकाउंट रिअल अकाउंटवर आपण कॉन्सन्ट्रेट करू, कारण माझं म्हणणं नेहमी तेच असतं, तुम्हीसुद्धा रिअल, दोघांपैकी जो रिअल असेल रिअलवर नेहमी प्राधान्य द्या, कारण रिअलचे नियम सोपे आहेत, रिअलचे रूल्स इझी आहेत. डेबिट वॉट कम्स इन, क्रेडिट वॉट गोज आउट. तुम्ही फक्त एवढंच बघायचं की आलं का गेलं, आलं तर डेबिट किंवा गेलं तर क्रेडिट. ओके. मग नीट बघा, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. तुम्ही 50,000 घरातनं आणले आणि ते 50,000 बिझनेसमध्ये आणले आणि काय केलं, बिझनेसला सुरुवात केली. मग 50,000 कॅश बिझनेसमध्ये आली का बिझनेसमधनं गेली, तर बिझनेसमध्ये आली, डेबिट वॉट कम्स इन, बरोबर. तुमच्या घरातनं गेले तो 50,000, ते घराचं नका सांगू, बिझनेसचा विचार करायचा. आपण अकाउंट कोणाचं मेंटेन करतो, बिझनेसचं मेंटेन करतो. त्यामुळं ते 50,000 बिझनेसमध्ये आले आहेत का बिझनेसमधनं गेले आहेत, बिझनेसमध्ये आणलेत तुम्ही, बरोबर आहे ना. घरातनं तुमच्या गेले, घराचं मरून दे, पण बिझनेसमध्ये ते 50,000 कॅश आली आहे. सो डेबिट वॉट कम्स इन, कॅशला डेबिट देणार, आणि त्याला डेबिट म्हणल्यावर कॅपिटलला काय जाईल, क्रेडिट जाईल.
मग एंट्री काय होईल? आता एंट्री मांडायला जमल ना, कळेल ना. मांडताना काय करायचं? डेबिट कुणाला आहे? कॅश अकाउंटला आहे. मग ज्याला डेबिट आहे त्याचं नाव पहिलं वर टाकायचं, कॅश अकाउंट डेबिट. ओके. आणि खालच्या लाईनवर क्रेडिट कुणाला आहे? कॅपिटलला. तर लिहिताना पहिलं टू कॅपिटल अकाउंट. क्रेडिट हा शब्द वापरत नाही एंट्री लिहिताना, क्रेडिटच्या ऐवजी टू लिहितात. मग त्याचं रीडिंग, ती एंट्री वाचताना कशी वाचायची? कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. डायरेक्ट एकदम पटकन सांगायची, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. आणि लिहिताना एका खाली एक लिहायचं. काय काय जण कॅश अकाउंट डेबिटच्या पुढं शेजारी लिहितात टू कॅपिटल अकाउंट. मी तसं लिहिलंय का? पहिल्या लाईनीवर कॅश अकाउंट डेबिट आणि त्याच्या खालच्या लाईनीवर टू कॅपिटल अकाउंट. ओके, नक्की कळलंय? मी स्क्रीनशॉट शेअर करणारच आहे, पण तुम्हाला नक्की कळलंय? नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघू आपण, ह्याच्या पुढचा नीट बघा, जमल तुम्हाला. आणि काय दिले बघा, विथड्रॉ. आता हा शब्द नीट लक्ष द्या, हा महत्त्वाचा आहे. विथड्रॉ म्हणजे काय? आता मला सांगा, डिपॉझिट. बँकेत गेल्यानंतर दोन स्लिप असतात, बरोबर ना? एक पैसे भरायची स्लिप असते आणि एक पैसे काढायची स्लिप असते, बरोबर. आपण माहिती आहे बँकेत गेल्यावर आपण पैसे भरूसुद्धा शकतो अकाउंटला आणि अकाउंटमधनं पैसे काढू पण शकतो. म्हणजे भरायची स्लिप असते ना, पैसे भरायची स्लिप, त्याला मराठीत भरणा म्हणतात, बरोबर ना? तर ती पैसे भरायची स्लिप असते, त्याच्यावर डिपॉझिट स्लिप लिहिलं असतं, कारण डिपॉझिटचा अर्थ अकाउंटला पैसे भरणे. आणि जी पैसे काढायची स्लिप असते ना, त्याच्यावर नीट बघा, वर लिहिलं असतं विड्रॉल स्लिप. विड्रॉल म्हणजे पैसे काढणे. ओके. जे मराठी मीडियम किंवा प्रामाणिकपणे तुम्हाला नवीन शब्द दिसला लगेच मराठीत अर्थ लिहून ठेवायचा. विड्रॉन म्हणजे काय? पैसे काढणे. ओके. मग काय दिले बघा, विड्रॉन कॅश ₹10,000 फ्रॉम बँक. ओके. अर्थ तर तुम्हाला पण कळला असेल की आज तुम्ही बँकेत गेला सकाळी आणि विड्रॉन कॅश ₹10,000, ₹10,000 कॅश बँकेत जाऊन काय केले? काढले. किंवा बँकेतच कशावरनं गेला असतात, ATM मधनं पण निघतात की हो, बरोबर ना? कारण ATM मधनं जेव्हा तुम्ही पैसे काढता ते पैसे कुठनं कट होतात? बँकेतनंच कट होतात ना. मग साहजिक आहे, बँकेतच जायला पाहिजे पैसे काढायला अशी गरज नाही. तुमच्या ऑफिसच्या खाली ATM असेल, तिथं जाऊन पण तुम्ही ₹10,000 ATM मधनं विड्रॉ करू शकता. तर विड्रॉ या शब्दाचा अर्थ कळला? नवीन आहे तुमच्यासाठी. विड्रॉ कॅश ₹10,000 फ्रॉम बँक. तुम्ही बँकेत गेला आणि बँकेत जाऊन ₹10,000 काढले. ठीक आहे. दोन अकाउंट कुठले कुठले तयार होतील तुम्हाला पण सांगता येतील. एक म्हणजे काय काढलं तुम्ही बँकेत जाऊन? कॅश, त्यामुळं कॅश अकाउंट. आणि तुम्ही बँकेत जाऊन ते पैसे काढले म्हणजे थोडक्यात तुम्हाला पैसे कुणी दिले? ते बँकेने दिले, त्यामुळं सेकंड दुसरं अकाउंट कुठलं? बँक अकाउंट. बरोबर आहे. कॅश अकाउंट आणि बँक अकाउंट एवढं तर नक्की कळलं. दोन अकाउंट कुठले कुठले? त्यातलं कॅश हे कुठलं अकाउंट आहे? तर कॅश रिअल अकाउंट आहे, वस्तू आहे. आणि बँक हे कुठलं आहे? तर बँक हे पर्सनल आहे. तुम्ही म्हणताल नाव कुठे आहे? त्यांनी नाव नाही दिलंय बँकेचं नाव, नाहीतर त्यांनी नुसता बँक शब्द वापरला आहे, बरोबर ना? पण त्यांनी नुसता बँक शब्द वापरला आहे म्हणल्यावर बँक कुठलं ना कुठलं बँकेचं नाव दिलंच असतं. नाव नाही दिलं म्हणजे याचा अर्थ काय? ते पर्सनल अकाउंट. भरपूर जणांच्या डोक्यात तेच बसतं असतं की पर्सनल म्हणजे नावच दिसलं पाहिजे. नाही, बँक नुसतं बँक म्हणलं मग बँक म्हणलं काय? बँक ऑफ इंडिया म्हणलं काय? आता समजा त्यांनी नाव दिलं असतं, बँकच्या पुढं बँक ऑफ इंडिया म्हणलं असतं, मग बँक ऑफ इंडिया हे सुद्धा बँकेचं नावच आहे ना, किंवा नुसतं बँक म्हणलं तरी काय झालं? त्यामुळं बँक हे सुद्धा काय? पर्सनल अकाउंट आहे. ओके. एक रिअल आणि एक पर्सनल, दोघांपैकी कुणावर तरी एकावर कॉन्सन्ट्रेट करा. मी नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगेल किंवा तुम्हाला पण आता सवय लागली, सोपं कोणी? रिअलवर कॉन्सन्ट्रेट करू. तुम्ही फक्त रिअलचे रूल सोपे आहेत, आलं का गेलं एवढंच बघायचं. अर्थ बघू, परत एकदा सेंटेन्स वाचू. काय वाक्य होतं? विड्रॉ कॅश ₹10,000 फ्रॉम बँक. बँकेत गेलो आणि ₹10,000 कॅश बँकेतनं काढली. मग बँकेतनं जर कॅश काढली, मग ते कॅश बिझनेसमध्ये आली का बिझनेसमधनं गेली? तर सगळ्यात महत्त्वाचं, बिझनेसमध्ये आली. कारण ते जे पैसे तुम्ही काढलेत ते बिझनेससाठीच काढलेत ना. म्हणजे नीट लक्ष द्या मी काय बोलतोय. आता तुम्ही आणि मी दोघं ऑफिसमध्ये बसलेले आहोत, मला पैसे लागतात आहे, किंवा मला म्हणजे बिझनेसला पैसे लागतात आहे, काहीतरी माल भरायचा आपल्याला. तर मी तुमच्याकडे डेबिट कार्ड दिलं, डेबिट कार्ड मीन्स ATM कार्ड दिलं आणि सांगितलं जा ते ₹10,000 ATM मधनं काढून आण. मग जेव्हा तुम्ही ₹10,000 ATM मधनं काढून आणता,
बरोबर आहे ना. ATMमधनं जे 10,000 रुपये काढून आणता ते कुणासाठी आणता? बिझनेससाठी आणता ना. मग थोडक्यात ते 10,000 रुपये तुम्ही ATMमधनं काढले आणि कुठं आणले? बिझनेसमध्ये आणले. म्हणजे थोडक्यात तेवढी कॅश बिझनेसमध्ये आली. डेबिट वॉट कम्स इन, आणि ह्याला डेबिट आहे म्हणल्यावर बँकेला काय जाईल? क्रेडिट जाईल. झालं. किंवा एखादा मला नाही सर मला हे रिअल्सपेक्षा पर्सनल सोपं वाटतं, ठीक आहे तुम्ही पर्सनलवर लक्ष द्या. माझी काय कंपल्शन नाही माझं की बाबा नाही रिअलवरच, तुमची मर्जी. एखाद्याला वाटतं बाबा पर्सनल सोपं आहे सर, मला पर्सनलचे रूल सोपे वाटतात, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. मग ठीक आहे, वाटलं तर आता आपण पर्सनलनी बघू. मला सांगा काय सेंटेन्स होतं? विड्रॉ कॅश ₹10,000 फ्रॉम बँक. 10,000 रुपये जर तुम्ही बँकेतनं काढले म्हणल्यावर बँकेने पैसे तुम्हाला दिले, बरोबर ना. तुम्ही जर कॅश बँकेतनं काढली किंवा तुम्ही ATMमधनं जाऊन जेव्हा पैसे काढता, ते पैसे जे तुम्हाला ATMमधनं बाहेर येतात ते कुठनं दिलेले असतात? कोण देतं तुम्हाला? किंवा कुठनं कट होतात ते पैसे? बँकेतनं कट होतात, बरोबर. आज तुम्हाला माहिती आहे तुम्ही ATMमधनं जेव्हा पैसे काढता लगेच दुसऱ्या सेकंदाला मोबाईलवर रिंग वाजते ना, मेसेज येतो ना. कुठला मेसेज येतो? तर ते पैसे तुमच्या अकाउंटमधनं काय होतात? कट होतात. थोडक्यात ते पैसे तुम्हाला कोण देतं? बँक देते, बरोबर आहे. मग बँक जर तुम्हाला ते पैसे देते तर मग बँक कोण झाली? रिसिव्हर आहे का गिव्हर आहे? बरोबर, गिव्हर आहे. कारण ते पैसे तुम्हाला बँकेने दिली म्हणजे बँक गिव्हर, देणारी झाली. मग क्रेडिट द गिव्हर. मग ह्याला क्रेडिट आहे म्हणल्यावर ह्याला डेबिट. शेवटी फिरून तिथंच आलो भोपळे चौकात. म्हणून तर म्हणलं ना, तुमची मर्जी आहे. रिअलवर कॉन्सेंट म्हणजे दोघांचे नियम मॅच करत बसायची गरज नाही आहे. दोघांपैकी कुणावर तरी एकावर कॉन्सन्ट्रेट करा. ओके, चला एंट्री मांडू. आता एंट्री कशी मांडणार? डेबिट कुणाला आहे बाबा? कॅशला आहे. मग एंट्री कशी करणार? कॅश अकाउंट डेबिट. ओके, आणि क्रेडिट कुणाला आहे? बँकला आहे. मग खालच्या ओळीवर लिहिताल टू बँक अकाउंट. एंट्री झाली कॅश अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. ओके, नक्की कळलं. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघू, त्याच्या पुढची बघू आपण आता. आता जरा मी ज्या ट्रान्झॅक्शन बघतो याच्यामध्ये चुकण्याचे चान्सेस भरपूर असतात. अकाउंट सोपं आहे पण तुम्हाला फसवतं भरपूर अकाउंट. बघा ना, आता इथं तुम्ही सगळेच जण फसतात. काय होतं? नीट वाक्य लक्ष द्या, नीट बघा. पेड सॅलरी. पेड सॅलरी म्हणजे काय? सॅलरी म्हणजे काय? पगार. आपण पगार दिला आहे किती? ₹7,000. 7,000 रुपये आपण पगार देऊन टाकला. कुणाला? टू मिस्टर अमित. अमित नावाचा आपला एक एम्प्लॉई आहे, कामगार आहे. त्याला आपण त्याचा 7,000 रुपये पगार देऊन टाकला. पेडचा अर्थ कळतो ना? पेड म्हणजे देणे, देऊन टाकला, आणि रिसिव्ड म्हणजे मिळणे. ओके, पेड. परत एकदा वाक्य वाचा. पेड सॅलरी ₹7,000 टू मिस्टर अमित. 7,000 रुपये अमितला सॅलरी पगार देऊन टाकला. ओके, आता सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यात मुलांना सवय कशी असते, किंवा तुम्हाला पण मी विचारलं कुठले 2 अकाउंट ओपन होतील, तर सगळ्यात महत्त्वाचं काय पेड केलं सर? सॅलरी पेड केली. त्यामुळं सॅलरी अकाउंट. एवढं तर बरोबर आहे, हे तुम्ही पण ओळखलं असेल. आणि दुसरा कुठला अकाउंट? तर भरपूर जण म्हणतील सर मिस्टर अमित अकाउंट. अजून एक अकाउंट तयार होईल, मिस्टर अमित अकाउंट. चूक. अमित अकाउंट, अमितचा या ठिकाणी संबंधच नाही आहे. का बरं? कोण सांगते मला, किंवा कोण मनातल्या मनात विचार केला असेल? अमितला सॅलरी देऊन टाकली, मग अमितचं नाव कशाला लिहून ठेवायचं? मला सांगा, आपण एखाद्या माणसाचं नाव मांडून केव्हा ठेवतो किंवा लिहून केव्हा ठेवतो? जेव्हा आपण त्याच्याशी क्रेडिट ट्रान्झॅक्शन, उधारीचा व्यवहार करतो. मला सांगा, तुम्ही समोरच्या दुकानात गेला, 10 रुपयाचा पेन त्याच्याकडनं कॅश परचेस केला, म्हणजे 10 रुपये दिले आणि पेन घेतला. मग ह्याच्यामध्ये त्या माणसाचं नाव विचारतं का दुकानदाराचं? काका तुमचं नाव काय, मला मांडून ठेवायचं? काय संबंध? पण समजा असं विचार करा की बाबा आपण हाच ट्रान्झॅक्शन उधारीवर केला असता, मग घरी जाऊन त्या काकांचं नाव बाबा लिहून ठेवलं असतं का? की लक्षात राहिलं पाहिजे ना काकांना 10 रुपये देणे, बरोबर आहे. म्हणजे नीट लक्ष द्या. भरपूर जणांना सवय असते की नाव दिसलं, अरे अमित नाव दिसलं की त्यांना वाटतं हां नाव आहे म्हणजे अमित अकाउंट, चला ओपन करा. भरपूर जण, मी समजा ह्याच होमवर्कला दिलं असतं ना, 100% सगळ्यांनी सॅलरी अकाउंट आणि अमित अकाउंटच ओपन केलं असतं. 100%. एवढं कोण 11वीला पहिल्या लगेच कोण हुशार होत नाही, कारण तुम्हाला नॉर्मली सवय असते. त्यामुळे सॅलरी पेड केली, कोणाला पेड केली काय गरज आहे?
कुणाचंही नाव द्या, सॅलरी पेड केली. मला सांगा, आपण जर कुणाचा पगार दिला म्हणजे त्या व्यक्तीला, त्या माणसाला, ज्याला कुणाला पगार दिला असेल त्याला पगार दिला म्हणजे काय दिलं आपण त्याला? कॅश दिली. त्यामुळं कुठलं अकाउंट तयार होईल? कॅश अकाउंट. कुणाला दिले ते मरून दे, सॅलरी दिली म्हणल्यावर, पगार दिला म्हणल्यावर आपली कॅश गेली. त्यामुळं कुठलं अकाउंट? कॅश अकाउंट तयार होईल. नक्की कळलं? फसवण्यासाठी मुद्दामन कधी कधी काय करतात, ट्रान्झॅक्शनमध्ये नावं देतात आणि भरपूर मुलांना नाव दिसलं की त्यांना वाटतं ते अकाउंट ओपनच करायचं असतं. असं नाही आहे. नीट वाक्याचा अर्थ लावा. कळलं नक्की? पेड सॅलरी ₹7,000 टू मिस्टर अमोल. अमोलला जर 7,000 रुपये तुम्ही सॅलरी पेड केली तर पहिलं अकाउंट सॅलरी आणि दुसरं म्हणजे कॅश अकाउंट, कारण तुमची कॅश गेलेली. ओके, चला आता सगळ्यात महत्त्वाचं टाईप ओळखा. कॅश तर माहिती आहे आपल्याला, कॅश रिअल अकाउंट आहे. आणि सॅलरी नॉमिनल आहे. का बरं? कारण सर सॅलरी हे एक्सपेंडिचर आहे, खर्च आहे. आपण जर आपल्या कामगारांचा पगार देतोय तर तो आपला खर्च झाला, एक्सपेंडिचर आहे. त्यामुळे नॉमिनल अकाउंट. ओके, चला दोघं ओळखले. दोघांपैकी कोणाचे रूल वापरा? नेहमीप्रमाणे प्रेफरन्स रिअलला देऊ. इकडं बघा, रिअलला देऊ. मला सांगा, तुम्ही जर कुणाची सॅलरी पेड केली, पगार दिला म्हणल्यावर तुमची कॅश आली का गेली? बरोबर आहे. पगार दिला म्हणल्यावर तुमचे पैसे गेले, कॅश गेली म्हणल्यावर क्रेडिट. कारण काय रूल्स आहेत? क्रेडिट वॉट गोज आउट. आपली कॅश गेली, गोज आउट म्हणल्यावर त्याला क्रेडिट देणार आणि ह्याला क्रेडिट आहे म्हणल्यावर सॅलरीला काय येईल? डेबिट येईल. का डेबिट आले तर ते मॅच करायचं असेल ते पण मॅच करा. कारण नॉमिनल अकाउंटचे रूल्स काय होते? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. बरोबर ना? मग डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस बरोबर आहे. मग सॅलरी जर कुणाचा पगार जर तुम्ही पेड करताय तर तो तुमचा एक्सपेन्सेस आहे. मग अकॉर्डिंग टू रूल्स डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. बरोबर आहे. एक्सपेन्सेस असेल तर त्याला डेबिट बरोबर आहे, मॅच झालं त्याला. ओके, आता हे जे करताय ना तुम्ही किंवा हे जे मी शिकवतोय, हा रफ पोर्शन मी परत एकदा सांगतोय, हे इम्पॉर्टंट नाही आहे. हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप थोडं सुरुवातीला डायरेक्ट नाही ना प्रॉब्लेम चालू करता येणार मला. डायरेक्ट प्रॉब्लेम चालू केल्यावर माझ्यामध्ये सगळेच लेफ्ट होतील पटापट, आहे का नाही? त्यामुळं थोडीफार सुरुवात करावी. कसं एंट्री तयार करायची हे हळूहळू. आपल्याला काही दिवसानंतर पूर्ण प्रॉब्लेमला सुरुवात करायची, पण मी डायरेक्ट प्रॉब्लेमला सुरुवात न करता पहिलं शिकवते बाबा एंट्री कशी तयार करायची, रफमध्ये काय काय मांडायचं का. त्यामुळं हा रफ पोर्शन आहे. तुम्हाला मेन प्रॉब्लेममध्ये जी एंट्री कशी करायची ते महत्त्वाचे आहे, ते जमलं पाहिजे. ओके, चला मग एंट्री मांडू. कळतं आता एंट्री कशी मांडायची. डेबिट कोणाला आहे दोघांपैकी? सॅलरीला डेबिट आहे. त्यामुळं वरच्या लाईनीवर नेहमी पहिलं डेबिट ज्याला आहे त्याला सुरुवात करायची, सॅलरी अकाउंट डेबिट. आणि खालच्या वेळेवर क्रेडिट कोणाला आहे? कॅशला आहे, टू कॅश अकाउंट. टूचा अर्थ क्रेडिट. सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. ओके, नक्की कळलं? जरा फसवा ट्रान्झॅक्शन होता, फसण्याचे चान्सेस होते. त्यानंतर बघा, ही पण जरा नवीन ट्रान्झॅक्शन आहे. मी अशा ट्रान्झॅक्शन घेतो की ज्या कालच्यात आणि आजच्यात थोडासा फरक आहे. बरोबर ना? की ज्या ट्रान्झॅक्शन तुम्हाला नवीन दिसतं ते आज बघा, नीट लक्ष द्या काय दिलं त्यांनी. पेड इलेक्ट्रिसिटी बिल म्हणजे काय? लाईट बिल. थोडक्यात पेडचा अर्थ माहिती, देऊन टाकलं, भरून टाकलं. तुम्ही तुमचं लाईट बिल भरून टाकलं, ₹500 ₹500 तुम्हाला लाईट बिल आलं, तुम्ही ते पेड केलं. पण कसं पेड केलं? बाय चेक. म्हणजे काय? चेकनी पेमेंट केलं. म्हणजे तुम्ही MSCB ऑफिसमध्ये जिथं तुम्ही लाईट बिल भरता ना, तिथं तुम्ही लाईट बिल भरलं पण कॅश नाही दिली, ₹500 कॅश नाही दिली, तर चेक देऊन आला MSCBच्या नावाने. मग आता नीट लक्ष द्या, कुठले अकाउंट ओपन होईल. एक म्हणजे तुम्ही पण सांगताल मला, सर इलेक्ट्रिसिटी बिल काय पेड केलं ते महत्त्वाचं आहे. इलेक्ट्रिसिटी बिल अकाउंट. ओके, आणि दुसरं अकाउंट कुठलं? तर एखादा मुलगा म्हणेल सर चेक अकाउंट. चेक वगैरे नसतं. मला सांगा, जेव्हा तुम्ही एखादं पेमेंट, कुणाचे पैसे, हे लाईट बिल समजा, लाईट बिल जर तुम्ही चेकनी पेड केलं तर पैसे कुठनं कट होतात? बँकेतनं कट होतात. त्यामुळं बँक अकाउंट. ज्यावेळेस चेक, NEFT, आजकाल तुम्हाला माहिती आहे भरपूर माणसं चेक वगैरे तर आता आजकाल वापरत नाही. माणसं आजकाल पेमेंट कसे करतात? डायरेक्ट कॅश पेमेंट करतात. पहिलं ऑप्शन, सर माझ्याकडे ₹500 खिशात आहे, 500ची नोट,
लाईट बिल ऑफिसमध्ये जाऊन 500 रुपये लाईट डायरेक्ट भरून टाकतो. दुसरं ऑप्शन, आजकाल माणसं चेक बिक जास्त वापरत नाही. दुसरं ऑप्शन, सर कशाला तिकडं जायचं एवढं चालत चालत, मोबाईलमधनं भरता येतं ना. गुगल पे असतं, फोनपे आहे, काय काय जण एन ई एफ टी भरतात, RTGSनी भरतात. हे शब्द जे आहेत NFT RTGS, ह्याचा अर्थ भरपूर जणांना माहिती नाही. किंवा तुम्हाला आजकाल मोबाईल वापरणारी पिढी आहे, त्यामुळे तुम्हाला कळतं की आजकाल हे गुगल पे, फोनपे ऑप्शन्स तर हे ॲप तर आहेत, पण त्याचप्रमाणे प्रत्येक बँकेचं एक ॲप पण असतं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुमची बँक बाबा SBI, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, तर तुम्ही प्ले स्टोअरवर चेक करा SBI नावाने तुम्ही वाटलं तर बघा. नेट आहे ना, त्यामुळं प्ले स्टोअरमध्ये जाऊन SBI टाईप करा आणि बघा, SBIचं नेट बँकिंग ॲप दिसेल तुम्हाला. मग जसं गुगल पे, फोनपे असतं, तसंच त्यांचं प्रत्येक बँकेचं पण एक सेपरेट ॲप असतं. त्या ॲपमधनं पण तुम्ही तुमचं लाईट बिल वगैरे असे पेमेंट करू शकता. फक्त तिथं मग हे ऑप्शन असतात NFT आणि RTGS. मग शेवटी नीट लक्ष द्या की ज्यावेळेस चेक शब्द येईल, गुगल पे शब्द येईल, फोनपे शब्द येईल, NFT, RTGS हे असले जेव्हा शब्द येतील ना, कुठल्या लक्षात राहील ना, चेक, गुगल पे, फोनपे, NFT, RTGS, IMPS, हे जेव्हा असे शब्द येतील तेव्हा ह्या सगळ्यांचे पैसे कुठनं कट होतात? बँकेतनं कट होतात. तुम्ही जेव्हा गुगल पे, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला पण माहिती, भरपूर जणांना माहिती, आता एवढं कॉमन सेन्स कळतं तुम्हाला. तुम्ही बाबा मेडिकलमध्ये गेला, 100 रुपयाचे मेडिसिन्स खरेदी केले, ते तिथं माहिती आहे आजकाल स्क्रॅच वगैरे QR कोड वगैरे असतो, त्यामुळे तुम्ही QR कोड स्कॅन केला, 100 रुपये टाईप केला आणि लगेच तुम्ही काय केलं, आपलं 100 रुपये टाईप करून लगेच त्याला सेंड केले. दुसऱ्या सेकंदाला पैसे कट झाल्याचा मेसेज येतो. पण कुणाचा मेसेज येतो? तुमच्या बँकेचा मेसेज येतो. ज्या बँकेशी तुम्ही गुगल पे कनेक्ट केलं असतं त्या बँकेचा लगेच दुसऱ्या सेकंदाला मेसेज येतो की बाबा, युअर अकाउंट हॅज बीन डेबिटेड बाय ₹100. तुमच्या अकाउंटमधनं 100 रुपये कट झालेले आहेत. बरोबर ना? मग थोडक्यात नीट लक्ष द्या की जेव्हा चेक वगैरे असले काही शब्द येतील, चेक, गुगल पे, तेव्हा कुठलं अकाउंट तयार होतं? तर बँक अकाउंट. लक्षात राहील? ठीक आहे. चला, 2 अकाउंट, एक इलेक्ट्रिसिटी बिल आणि एक बँक अकाउंट. त्यातलं इलेक्ट्रिसिटी बिल हे नॉमिनल आहे, कारण तो आपला खर्च आहे, आणि बँक हे पर्सनल आहे. नाव नाही दिलं म्हणून काय झालं, बँक हे पर्सनल आहे. ओके, दोघांपैकी सोपं. आता आपण नेहमी रिअलला प्रेफरन्स देतो. आता हे नेमकं ह्याच्यामध्ये रिअल अकाउंटच नाही, मग तुमची मर्जी, कुणालाही द्या, नॉमिनलला द्या, पर्सनलला द्या. मी नॉमिनलला देतो वाटलं तर. नॉमिनलचे रूल काय आहेत? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. मग मला नीट सांगा, इलेक्ट्रिसिटी बिल, लाईट बिल जर आपण पेड केलं आहे, आपण जर लाईट बिल भरलं आहे, तर लाईट बिल आपला काय एक्सपेन्सेस आहे का इन्कम आहे? खर्च आहे ना. लाईट बिल आपला दर महिन्याला भरावाच लागतो, मग तो आपला काय झाला? खर्च झाला. मग डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणल्यावर त्याला डेबिट देताल, कारण नॉमिनलच्या नियमानुसार काय नियम आहे? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आणि ह्याला डेबिट आहे म्हणल्यावर बँकेला क्रेडिट जाणार. कसं काय बँकेला क्रेडिट जाणार? तिकडं पण मॅच करून बघा. पर्सनल अकाउंटचे रूल्स काय आहेत? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. मग बरोबर की क्रेडिट द गिव्हर. तुम्ही जर लाईट बिल चेकनी भरताय, मग पैसे कोण देणार आहे ते लाईट बिलाचे? तुमची बँक देणार आहे. त्यामुळं क्रेडिट द गिव्हर, देणारी बँक आहे. गिव्हर म्हणल्यावर जो देतो ना, मग पैसे कोण देते? बँक देते. त्यामुळं क्रेडिट द गिव्हर, बरोबर त्याला क्रेडिट पडले. दोन्ही नियम मॅच होतात, म्हणून तर ते रूल्स तसे तयार केलेले आहेत. ओके, चला, झालं डेबिट क्रेडिट. कोण डिसाईड झालं? एंट्री करा. डेबिट कोणाला होतं? इलेक्ट्रिसिटी बिल. मग त्याला पहिलं मांडणार. कसं एंट्री मांडणार? इलेक्ट्रिसिटी बिल अकाउंट डेबिट, इलेक्ट्रिसिटी बिल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. बँकेला क्रेडिट आहे म्हणून खाली टू बँक अकाउंट. ओके, नक्की कळलं? तर एवढे ट्रान्झॅक्शन आज मी घेतले. बऱ्यापैकी वेगवेगळे ट्रान्झॅक्शन आज आपले झालेले आहेत. ठीक आहे, त्यामुळे ट्रान्झॅक्शन कसे असतात, त्याची एंट्री कशी करायची, हे आपण ह्या आठवड्यात शिकलो. नेक्स्ट वीक, पुढचा आठवडा अजिबात ॲब्सेंट राहू नका किंवा बुडवू नका. बऱ्याच जण लेफ्ट होत असताल तर लेफ्ट होऊ नका बाबांनो. का? कारण आता नेक्स्ट वीकपासून आपले ॲक्च्युअल प्रॉब्लेम स्टार्ट होतात. ते आता हे मोबाईल स्क्रीन बंद, पुढच्या मोबाईलपासून मला तुमचं तोंड दिसेल किंवा तुम्हाला माझं तोंड दिसेल, कारण आपण कॅमेरा यूज करून ॲक्च्युअल प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करणार आहे. मग ते प्रॉब्लेम कसे सोडवायचे, कसं आखायचं,
हे सगळं आता पुढच्या आठवड्यामध्ये होणार आहे. तोपर्यंत तुम्ही एक काम करा, ट्रान्झॅक्शनची प्रॅक्टिस करा आणि सगळ्यात महत्त्वाचं ते रूल्स पाठांतर करा. मी आठवड्याभरात कधीही कुणाला पर्सनल फोन करून रूल्सचं पाठांतर घेऊ शकतो, तेवढं फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, बाय. आज होमवर्क नाही आहे तुम्हाला, फक्त जेवढे ट्रान्झॅक्शन्स मी सेंड केलेत व्हिडिओवर सेंड करतो आहे म्हणजे तेवढे ॲज इट इज नोट डाऊन करून घ्या. ओके, बाय.